व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. सध्या एका गोष्टीची खूपच चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होती मित्रांनो, आणि ती गोष्ट म्हणजे ऑपरेशन टायगर. या अगोदर ऑपरेशन लोटसची खूपच चर्चा चालू होती. ऑपरेशन लोटस म्हणजे भारतीय जनता पक्ष इतर पक्षांमधले मोठे मोठे नेते, आमदार, खासदार किंवा नगरसेवक म्हणा किंवा कार्यकर्ते यांची फोड करून, म्हणजे यांना फोडून आपल्या पक्षात म्हणजे भाजपकडे ओढत होते. जिथे तिथे ऑपरेशन लोटस सुरू होतं असं विरोधकांचं म्हणणं होतं, असा त्यांचा आरोपही होता. मात्र एक गोष्ट इथं मान्य करायला पाहिजे मित्रांनो, काय ना, बंद गाडीमध्ये कोणीच बसत नाही हो. बंद पडलेली जी गाडी आहे त्याच्यात कोणीच बसत नाही. मात्र धावत्या गाडीमध्ये बसण्यासाठी किंवा त्यामध्ये चढण्यासाठी सगळ्यांचीच मरमर चालू असते. हा त्यातलाच प्रकार आहे. भारतीय जनता पक्ष ही सध्या धावती गाडी आहे आणि ही भकास आघाडी ही बंद पडलेली गाडी आहे सध्या. त्याच्यामुळे या बंद पडलेल्या गाडीमध्ये चढण्यासाठी कोणीही उत्सुक नाहीये. यामध्ये नवल वाटण्यासारखं असं काहीच नाहीये मित्रांनो. त्यामुळे ऑपरेशन लोटस हे बऱ्यापैकी यशस्वी झालं. त्याचप्रमाणे ऑपरेशन टायगर हे सुद्धा बऱ्यापैकी यशस्वी झालं ना. म्हणजे काही अन्य देशांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे असं वर्तमानपत्रातून छापून आलेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे बंड केलं होतं आणि ते उद्धव ठाकरेंपासून लांब गेले किंवा दूर झाले, किंवा असं म्हणूया आपण की यांनी उद्धव ठाकरेंना ढकलून दिला. हा, हे लांब नाही झाले, यांनी उद्धवला ढकलून दिला असंच म्हणावं लागेल. संख्याबळ बघता यांच्याकडे जास्त आहे ना हो. याचा अर्थ असा आहे की यांनी उद्धवला काढलंय, उद्धवने यांना नाही काढलेलं. ठीक आहे, तर ते ऑपरेशन टायगर सक्सेस झालं. त्यानंतर आता परत चर्चा चालू झालेली आहे की ऑपरेशन टायगर पुन्हा सुरू होणार आहे म्हणून. ऑपरेशन टायगर हे नाव जरी स्वप्नात आठवलं तरी उद्धव ठाकरे दचकून जागे होत असतील, आदित्य ठाकरे हे सुद्धा घामाघूम होत असतील आणि त्यांना बेचैन अस्वस्थ वाटत असेल, झोप लागत नसेल रात्रीची. त्याचं कारण असं आहे, पायाखालची वाळू तर कधीच सरकून गेलेली आहे. आता नव्यानं खेळी करायची म्हणून आदित्य ठाकरे स्वतःकडे सगळा कारभार घेण्याच्या प्रयत्नात आहेत. तसं बघायला गेलं तर उद्धवजी आता बऱ्यापैकी थकलेले आहेत असं त्यांच्या चर्येवरून जाणवतं. त्यांच्या एकंदर शरीरयष्टीवरून, देहबोलीवरून लगेच जाणवतं की ते आता थकलेले आहेत, हवालदिल झालेले आहेत, बेचैन आहेत, अस्वस्थ आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. साहजिक आहे, पित्याने इतक्या कष्टाने एवढा मोठा शिवसेना नावाचा वटवृक्ष उभा केला, मात्र आपल्या आतताईपणामुळे, आपल्या पुत्रप्रेमामुळे आपण धृतराष्ट्र कधी बनलो आणि कधी स्वतःच साम्राज्य बुडवलं यांनाच कळलं नाही. बरं, अशातला भाग नव्हे की ऑपरेशन टायगर चालू होतं तेव्हा यांना कल्पना नव्हती. कल्पना होती, मात्र हे हवेत होते. यांना फुल ओव्हर कॉन्फिडन्स होता की हे लोक असं करूच शकणार नाहीत सेनेसोबत किंवा माझ्यासोबत. हा ओव्हर कॉन्फिडन्स यांना नडला आणि ऑपरेशन टायगर तेव्हाच यशस्वी झालं. मात्र आता आणखी एक घटना घडलेली आहे. ती घटना आजच्या व्हिडिओमधून आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो. मात्र आत्ताच नुकतेच तुम्ही जे फोटोज आणि व्हिडिओज बघितले ते आपल्याला स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण ज्या सेवा कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक, शेतकरी, स्वाभिमानी हिंदू माता बंधू भगिनी यांना देत आलेलो आहोत, त्याच सेवा अखंडपणे पुढेही देणार आहोत. या सत्कर्मामध्ये आपणही सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावे ही नम्र विनंती मित्रांनो, नम्र आवाहन आहे. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची डिजिटल रिसिप्ट आपल्याला तयार करता येईल. एक रुपया लाख मोलाचा आहे. ही सामाजिक जाणीव असू द्या आणि शेवटी आपलं कर्मच आपल्या सोबत येणार आहे मित्रांनो. त्यामुळे प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि पुढे या. तर ऑपरेशन टायगरचा पुढचा टप्पा सुरू झालेला आहे अशा चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगायला लागलेल्या आहेत. आता या चर्चा रंगत आहेत
की मुद्दामहून रंगवल्या जात आहेत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की एकीकडे ऑपरेशन टायगरची भलतीच चर्चा चालू आहे. भलतीच म्हणजे भरपूर चर्चा चालू आहे. ऑपरेशन टायगर सक्सेस होणार, ऑपरेशन टायगर अजून फोफावणार, ऑपरेशन टायगरमुळे उरली सुरली ही जी उबाठा सेना आहे ती सुद्धा पूर्ण खिळखिळी होऊन जाणार असं म्हटलं जात आहे. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना जेव्हा या ऑपरेशन टायगर बद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा एकनाथजी स्पष्टच बोलले की बघा, ऑपरेशन टायगर वगैरे सध्या काहीही चालू नाहीये. ठीक आहे, त्याचं कारण असं आहे की मला जे ऑपरेशन करायचं होतं ते मी अगोदरच केलं ना, त्या 40 जणांना सोबत घेऊन. तेच सगळ्यात मोठं ऑपरेशन होतं. हा, त्यानंतर अधूनमधून काही इंजेक्शन्स रुग्णाला द्यावे लागतात ना, त्या प्रकारे काही इंजेक्शन्स आणि गोळ्या आम्ही देत होतो. हा, आता इथून पुढेही जर गरज पडली तर असे इंजेक्शन्स आणि गोळ्या आम्ही देणारच आहोत. हे बोलायला सुद्धा एकनाथजी विसरलेले नाहीत. म्हणजेच काय तर अत्यंत सूचक शब्दांमध्ये त्यांनी स्पष्टच केलेलं आहे की बॉस, ऑपरेशन टायगर अभी रुका हुआ नहीं है. आणि याची पुष्टी होते, याची खातरजमा होते तेव्हा जेव्हा उबाठाचा एक आमदार आणि विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता, माजी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे एक विधान करतात. काय विधान केलंय दानवेंनी? मस्त उबाठाला सणसणीत चपराकच म्हणावी लागेल किंवा घरचा आहेर म्हटलं तरी काही हरकत नाहीये सध्या. तसंही उबाठांना सगळं काही फुकटच लागतं नाही का? घ्या मग हा आहेर सुद्धा फुकटात घेऊन टाका बरं का उद्धवराव, गरज आहे याची तुम्हाला फार प्रचंड. हो ना, सगळं काही ऐतं लागतं ना तुम्हाला, मग हे सुद्धा आता ऐतच घ्या. बघा दानवे काय बोललेले आहेत की कसं आहे ना, आमच्यातले काही आमदार आणि खासदार यांना सत्तेत जायचं आहे. कसं आहे की सत्ता असल्याशिवाय लोकांची कामं करता येत नाही. हे दादांचं वाक्य बरं का. दादा म्हणजे कोण? अजितदादा. अजितदादा नेहमी म्हणायचे सत्ता हातात असली तर लोकांची 4 कामं लवकर करता येतात. तसंच काहीसं अंबादास दानवे बोलले आणि ते बोलले की जर त्यांना असं वाटत असेल, म्हणजे त्या आमदारांना आणि खासदारांना उबाठाच्या, की आपण सत्तेत जावं, तर यामध्ये गैर काय आहे? यामध्ये अवास्तव काय आहे? चांगलीच गोष्ट आहे ना की ते सत्तेत जातील, लोकांची कामं होतील. मग अशा वेळी त्यांनी सत्तेत गेलं तर काही फार आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये असं अंबादास दानवे बोलून गेलेले आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही, जे एकनाथ शिंदे बोलले ऑपरेशन टायगर थांबलंय सध्या, इंजेक्शन्स देणं चालू आहे, तर मग हे जे आता सत्तेकडे वळण्याचा प्रयत्न करणारे उबाठाचे खासदार आणि आमदार आहेत, हे कोणतं इंजेक्शन लावलं असेल या लोकांना? का याच्या मागे आणखी का कोणीतरी आहे? चर्चा तर अशी सुद्धा रंगतीये, उद्धव आणि आदित्य यांच्यावर सूड उगवण्यासाठी कोणीतरी गेम खेळतंय. आता हा कोणीतरी कोण? यांचाच कंपाऊंडर, करेक्ट, भोंगा राऊत. भोंगा अजून विसरलेला नाहीये की प्रियंका चतुर्वेदीसाठी आदित्यने त्याची कॉलर धरलेली होती. भोंगा विसरलेला नाहीये ही गोष्ट. बरं, भोंग्याच्या मनामध्ये पहिल्यापासूनच या ठाकरे परिवाराप्रती आकस आहे, मत्सर आहे आणि द्वेष आहे. वेळोवेळी ते दिसून आलेलं आहे. भोंगा स्वतःहून स्वतःच्या तोंडाने उघडपणे काहीही बोलत नसला तरी भोंगा पडद्यामागे खूप खेळी खेळत असतो. अगोदर पत्रकारांसमोर येऊन तोंड फाडलं की आदित्य कार्याध्यक्ष होणार. नंतर 3 तासातच गेम खेळायला सुरुवात केली, पत्रकारांना हाताशी धरलं. उबाठा सेनेतले नाराज कार्यकर्ते पदाधिकारी हाताशी धरले, आदित्यवर दबाव वाढवला
आणि आदूबाळाने लगेच ट्विट केलं की या सगळ्या अफवा आहेत, मी कार्याध्यक्ष होणार नाही आहे की नाही कमाल. तर लोकांचं म्हणणं म्हणजे काही राजकीय जाणकारांचं म्हणणं असं आहे की हे सगळं जे काही सुरू आहे ना, ही आमदारांची आता फोडाफोडी होणं किंवा ते सत्तेत जाणं म्हणजे भाजपकडे किंवा एकनाथजींकडे, ही सगळी खेळी पडद्यामागे भोंगा खेळतोय असंही काही जण म्हणतात. आता गंमत अशी आहे की हे जे अंबादास दानवे दादा आहेत हे आदित्य ठाकरे यांच्या गोटातले आहेत. म्हणजे ते आदित्य ठाकरे यांचे अगदी निकटवर्तीय म्हणवले जातात. अर्थात उद्धवजींचे सुद्धा ते निकटवर्तीय आहेत. शेवटी एकनिष्ठतेचं फळ त्यांना मिळालंच की विरोधी पक्षनेते पदरात पडलं होतं विधान परिषदेचं. तेव्हा दादा बोलले होते, अंबादास दादा मी पुन्हा येईन. बघूया पुन्हा येतात की नाही. कारण आता 9 तारखेला नाही 12 तारखेला 9 विधान परिषदेच्या जागांसाठी जी निवडणूक आहे, मतदान आहे त्या दिवशी. असं म्हटलं जात आहे की हे 9च्या 9 राज्यसभेप्रमाणेच बिनविरोध निवडून जाऊ शकतात. मात्र आता भगास आघाडीकडून कोण जातं हे बघणं देखील तितकंच गरजेचं आहे. मात्र तूर्तास भोंग्यानं चांगलाच गेम वाजवलाय उबाठाचा, हे तर कन्फर्म झालंय बॉस, कन्फर्म आहे. भोंगा लवकरच बघा सामना सकट मातोश्रीला सुद्धा कुलूप लावणार आहे. लंडनला पळून जाणार आहे हे 2 जण बाप बेटे. भोंगा काय यांना स्वस्थ जगू देत नाही इथं. विचार करा तुम्ही, सत्तेत जर यांचे अर्ध्याहून अधिक आमदार आणि खासदार निघून गेले तर काय भावत पडेल यांना. विचार सुद्धा करवत नाही ना की त्यावेळी उद्धवजींचा चेहरा बघण्यासारखा असेल की नाही म्हणून. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? समजा हे अर्धे अधिक खासदार आणि आमदार सत्तेकडे निघून गेले तर उद्धवजी काय करतील? लंडनला निघून जातील की राजकीय संन्यास घेतील? यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा. सुरुवातीला आम्ही तुम्हाला जे फोटोज आणि व्हिडिओज दाखवले ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण आपल्या हिंदू माता बंधू भगिनी, शेतकरी, कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी अन्नाची जेवणाची सोय करत असतो. शेतकऱ्यांसाठी जिन्नसची सोय करत असतो. त्यांची घरं बांधून देण्याचं काम आपण करतो. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय आपण करत असतो. हे कार्य अखंडपणे चालू आहे मित्रांनो. या सेवा कार्यामध्ये आपलं सहकार्य असावं ही विनंती. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे योगदान देता येऊ शकेल निश्चित द्या. त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका म्हणजे त्याची डिजिटल रिसिप्ट तुम्हाला देता येऊ शकेल. मित्रांनो आपलं कर्मच आपल्यासोबत येणार आहे आणि 1-1 रुपया हा अनेकांसाठी लाख मोलाची मदत ठरू शकते. ही सामाजिक जाणीव मनामध्ये नक्की असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.